स्वामी समर्थ अध्याय 10. अक्कलकोटच्या मठात एक संध्याकाळ विशेषच सुंदर होती. आकाशात ढग, मंद वारा आणि परिसरात शांततेचं एक विलक्षण गूढ वातावरण. स्वामी नेहमीप्रमाणे भक्तांसोबत बसलेले होते. त्यावेळी अचानक एक तरुण स्त्री, अंगावर धूळ, चेहऱ्यावर भीती आणि मनात असह्य वेदना घेऊन धावतच मठात आली. ती स्वामींच्या चरणी पडली आणि रडत म्हणाली, स्वामी, माझं लग्न ठरलंय, पण मला त्याच्यात आनंद दिसत नाही. मन घाबरतंय, काहीतरी चुकतंय असं वाटतंय. पण घरच्यांना सांगितलं तर ते म्हणतात की मी हट्टी आहे. काय करू स्वामी, माझं मन का इतकं अस्वस्थ आहे? स्वामी काही क्षण तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत राहिले. त्यांच्या दृष्टीला जणू तिच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येत होता. स्वामी शांत आवाजात म्हणाले, निर्णय नेहमी दोन असतात, एक जो डोकं सांगतं आणि एक जो मन सांगतं. ती स्त्री रडतच म्हणाली, स्वामी, माझं मन जोरात ओरडतंय, पण मला समजत नाही की हा भीतीचा आवाज आहे की सत्याचा. स्वामींनी एक छोटा दगड उचलून तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाले, हा दगड जड आहे, पण तुझं मन त्याहून जड झालंय. ती स्त्री अवाक झाली. स्वामी पुढे म्हणाले, मनाचं ओझं सत्य सांगतं, भीती नाही. भीती आवाज करते, पण सत्य शांत असतं. तिने हलक्या आवाजात विचारलं, मग स्वामी, मी कोणता मार्ग धरू? स्वामींनी हात आकाशाकडे करून म्हणाले, जिथे मन शांत तिथे बरोबर मार्ग. जिथे मनाला वेदना तिथे तुझं भविष्य नाही. ती काही क्षण शांत बसली. स्वामींचे शब्द तिच्या मनात रुतले. स्वामी म्हणाले, लग्न म्हणजे दोन शरीरांचा नव्हे तर दोन मनांचा बंध असतो. मन नसेल तर संसार चालत नाही, आणि मन जुळलं की जग जुळतं. तेवढ्यात स्वामींनी तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाले, तू सत्याचा निर्णय घे, तुझं मन तुला फसवणार नाही. स्वामी तुझ्यासोबत आहेत. काही दिवसांनी ती स्त्री पुन्हा आली, आता शांत निर्धाराने भरलेली. ती म्हणाली, स्वामी, मी मनाचं ऐकलं, नको तो निर्णय रद्द केला. घरच्यांनी राग केला, पण नंतर समजलं, आज मला योग्य जोडीदार मिळालाय. स्वामींची कृपा. स्वामी हसले. जेव्हा मन सत्य बोलतं तेव्हा स्वामींचा आवाजच असतो. त्या दिवशी अनेक भक्तांनी तिने घेतलेला निर्णय ऐकून एकच शिकवण मनात घेतली, मनाला ऐका, भीतीला नाही. श्री स्वामी समर्थ.